मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक गावात मारुतीचं मंदिर आहे, पण रामाचं नाही। यामागे काहीतरी खास कारण दडले। मारुती म्हणजे आपला संकटमोचन हनुमान, जो लगेच धावून येतो आणि संकट दूर करतो। म्हणूनच तो गावागावांचा रक्षक बनलाय। आपल्या प्रवासाला निघताना किंवा कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना लोक हमखास मारुती रायाचं दर्शन घेतात, कारण हनुमान हे प्रवाशांचे संरक्षक देव मानले जातात। दुसरीकडे मर्यादा पुरुषोत्तम रामाचं जीवन उच्च आदर्श आणि नीतिमत्तेचं प्रतीक आहे, त्यामुळे त्यांची मंदिरं तुलनेने कमी आहेत। रामाची पूजा ही अधिक नियमबद्ध आणि सविस्तर असते, तर हनुमानाची पूजा तुलनेने सोपी मानली जाते। विशेष म्हणजे हनुमान हे चिरंजीव आहेत, म्हणजे ते आज पृथ्वीवर वास करतात अशी भक्तांची श्रद्धा आहे। यामुळेही त्यांची उपस्थिती आणि पूजा अधिक जवळची वाटते। पण यामागे आणखी एक रंजक गोष्ट आहे। हनुमान हे प्रभू रामचंद्रांचे परमभक्त आहेत, त्यामुळे हनुमानाची पूजा करणे म्हणजेच रामाचीच पूजा करण्यासारखं मानलं जातं। या रहस्यमय कारणामुळेच हनुमान महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचला। यावर तुमचं काय मत आहे हे कमेंटमधून नक्की सांगा।